छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण प्रकरणात गुन्हा दाखल झाला। याचा मला अभिमान असून 4 महिने अनावरण रखडवणं हा महाराजांचा अपमान असल्याची टीका अमित ठाकरे यांनी केली आहे। संबंधित वकिलांशी खरतर बातचीत देखील करण्याचा प्रयत्न लोकशाही मराठीने केलेला होता आणि यावर आता राजपुत्रावर गुन्हा दाखल झाल्याची महत्त्वाची माहिती। केस तर तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती। ह्याचा मला अभिमान आहे आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो। ते अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहित नाही, पण मला वाटतं 4 महिने रखडवणं हा अपमान आहे। त्याच्यानंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा 4 महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे। ही प्रोसिडिंग म्हणजे अमित साहेब ते नोटीस स्वीकारते, पोलिसांनी नोटीस काढली होती आणि त्याच्यानंतर काही नाही होणार। काय त्यांचा जबाब घ्यायची आज तरी काय त्याची अरेंजमेंट केलेली नाही आहे। फक्त नोटीस स्वीकारण्यासाठी ते आज आलेले आहेत आणि ती नोटीस स्वीकारून संपेल। तक्रारदार माझ्या मते मी जे वाचतोय त्याच्यामध्ये तो पोलीस सब इन्स्पेक्टर आहे, त्यामुळे तक्रार मागे तशी घेता येणार नाही आणि गव्हर्नमेंटची जर पॉलिसी असेल किंवा तसा GR काढला तर इव्हेंच्युअली ती मागे येईल, म्हणजे ती तक्रार नाही मागे घेता येणार, केस सेटल होईल। दरम्यान संबंधित वकिलांशी बातचीत केली आहे लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। अमित ठाकरे यांच्यावर त्यांच्या आयुष्यातील पहिला गुन्हा नवी नेरूल या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांचे वकील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। आज अमित ठाकरे या ठिकाणी नोटीस स्वीकारण्यासाठी येणार आहेत। तुम्हाला याआधी पोलिसांकडून काही सांगण्यात आलं होतं? सन्माननीय अमित साहेब यांना जो गुन्हा नोंदवला आहे त्या संदर्भात पोलिसांनी सांगितलं की आज नोटीस घेण्यात बोलवलेलं आहे। त्यासाठी आज सगळे अमित साहेबांबरोबर जे मनसैनिक आहेत तेही आलेले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जनहित कृषी विधी विभागाचा तो ॲडव्होकेटांची जी संघटना आहे ते संघटनेचे सगळे पदाधिकारी त्यात आलेले आहेत। यामध्ये क्रिमिनल फोर्स, अनलॉफुल असेंब्ली, मिसचिफ यासारखे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत साहेबांवर। पुढची भूमिका काय असणार आहे? आज प्रथमतः आम्ही नोटीस घेऊ, नोटीस घेतल्यानंतर सन्माननीय अमित साहेबांची विचारविनिमय करू आणि पुढची रणनीती ठरवू। किती कलम दाखल झालेले आहेत आणि कोठी ते मांडलं, किती जणांना नोटीस? साहेबांबरोबर जवळजवळ 60 ते 70 पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तुम्ही यापुढे जर गुन्हा दाखल झाला मागे नाही घेतलं तर पुढे कुठे जाणार आहात? कशी पुढे कायद्याने आम्ही त्याची लढाई करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।